नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकणार आहे. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे तुमचं जो गणित आहे या कसोटीवर मेन डिपेंड आहे. गणिताचा कणा म्हटलं जातं. गणिताचा कणा म्हणजे काय काय, तुम्हाला काय काय माहित पाहिजे. गणिताच्या कणामध्ये एक तर तुम्हाला पाडे आले पाहिजे, वर्गमूळ आले पाहिजे, बोडमास आलं पाहिजे, पूर्णांक अपूर्णांक, लसाई मसावी आणि विभाज्यतेच्या कसोट्या. एवढं जर आलं म्हणजे बॅकबोन ऑफ मॅथ्स म्हणतात त्याला. बॅकबोन ऑफ मॅथ जर आलं तर तुम्ही जिंकलात. मग त्यासाठी कसोट्या कुठल्या कुठल्या, तुम्हाला 1 ते मिनिमम 11 पर्यंतच्या कसोट्या पाठ पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 एवढ्या कसोट्या तुम्हाला पाठच पाहिजे. मग हे कसोट्या आज आपण पूर्ण घेणार आहे. एकाच लेक्चर मध्ये हे सगळे संपवणार आहे. फक्त तुम्ही लक्ष द्यायचे. आणि 1 ची कसोटी ही युनिव्हर्सल आहे. ठीक आहे, युनिव्हर्सल ट्रुथ म्हणतात. हे युनिव्हर्सल ह्या 1 नी सगळ्या संख्येला भाग जातो. ठीक आहे, 1 ह्या संख्येने जेवढ्या धर्तीवर संख्या आहेत त्या सगळ्या संख्येने भाग जातो. मग 2 नी कोणाला भाग जातो, तुम्हाला 2 ची कसोटी माहित पाहिजे. 2 म्हणजे काय हो, 2 चा पहिला घात बरोबर 2, 2 चा दुसरा घात बरोबर 4, 2 चा तिसरा घात बरोबर 8. आपण एकाच 2 च्या कसोटीमध्ये सगळ्या शिकणार आहे. आपण 2 4 आणि 8 ची कसोटी शिकणार आहे. मग 2 ची कसोटी काय हो, समजा आता तुम्हाला एक संख्या दिली 3464, 34 64 ही एक संख्या आहे. या संख्येला 2 नी भाग जातो का म्हटलं जातं. म्हणजे शेवटच्या संख्येला, शेवटचा जो एकक स्थानचा अंक आहे तो 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असला पाहिजे. मग त्या संख्येला कशाने भाग जातो, 2 नी भाग जातो. मग या 4 ला या म्हणजे यापैकी एखादा अंक आहे की नाही हा 4, मग याला कशाने भाग जातो, 2 नी भाग जातो. कशाने भाग जातो, 2 नी. म्हणून 2 ची कसोटी म्हणजे ही तर 1, याचा अर्थ काय, मी असं का लिहिलं, म्हणजे 2 चा पहिला घात म्हणजे एकक स्थानची एक संख्या. याचा पहिला घात म्हणजे काय, एकक स्थानची एकच संख्या. हे बघा, एकच संख्या घ्यायची म्हणजे त्याला 2 नी भाग जातो. मग इथं 2 चा दुसरा घात आहे. समजा हीच संख्या आहे 34 64, 2 चा दुसरा घात म्हणजे शेवटून किती संख्या, 2 संख्या. कुठल्या कुठल्या, 6 आणि 4. मग कुठली संख्या तयार झाली, 64. मग 64 ला 4 ने भाग जातो का, 4 ने भाग जाण्याचा नियम काय, शेवटच्या 2 संख्येला 4 ने भाग गेलं पाहिजे. किंवा शेवटी काय पाहिजे, 2 शून्य पाहिजे. काय पाहिजे, 2 शून्य पाहिजे. किंवा शेवटची संख्या एकक स्थान आणि दशक स्थानची संख्या मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला 4 नी भाग गेला तरच या पूर्ण संख्येला 4 नी भाग जातो. किंवा एकक स्थानी काय पाहिजे, शेवटी 2 शून्य पाहिजे. तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 4 नी. मग आता हे घन म्हणजे काय, आता बघा 3464. आता इथं काय म्हणलेलं आहे, घन. घन म्हणजे काय, 3, शेवटून 3 संख्या 1 2 3. इथं वर्ग म्हणजे काय, शेवटून 2 संख्या. किती संख्या, 2 संख्या, 1 आणि हे 2. आणि 1 2 चा पहिला घात म्हणजे शेवटची एकच संख्या. म्हणजे 2 ची कसोटी कळाली, शेवटी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 2 नी भाग जातो. आणि 4 ची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानची संख्या मिळून कुठली संख्या तयार झाली, 64. या 64 ला 4 ने भाग गेल्यास त्या संख्येला 4 ने भाग जातो. किंवा शेवटी काय पाहिजे, 2 शून्य पाहिजे, तरच त्या संख्येला कितीने भाग जातो, 4 ने भाग जातो. मग तिसरा नियम 8 ची कसोटी. 8 ची कसोटी काय पाहिजे, शेवटचे तिन्ही अंक, एकक दशक आणि शतक स्थानचे तिन्ही अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला कितीने भाग गेला पाहिजे, 8 नी. मगच त्या संख्येला कितीने भाग जातो, 8 नी भाग जातो. मग आपण 464 आपण ही संख्या तयार झालेली आहे. मग याला 8 नी भाग जाते का बघू, 8 1 8 8 5 40. किती राहिले, 6, 6 वर 4 64, 8 8 64. म्हणजे याला पूर्ण भाग गेल्यास म्हणून या संख्येला काय 8 नी भाग पूर्ण जातो का, शेवटच्या 3 संख्या घेतल्या आपण. म्हणजे तुम्हाला कसोट्या कळाल्या असेल, एकाच याच्यामध्ये 2 ची कसोटी कळाली, 4 ची कळाली आणि 8 ची पण कळाली. म्हणजे तुम्हाला 1 ची तर कळालीच आहे, 2 ची पण कळाली, 4 ची पण आणि 8 ची पण. 8 ची कसोटी काय हो, लास्ट 3 डिजिट म्हणजे 3 संख्या, शेवटच्या 3 संख्या. आणि 4 ची कसोटी शेवटच्या
दोन संख्या आणि दोनची कसोटी शेवटची एक संख्या. कळालं बघा, दोनची कसोटी आहे शेवटची एक संख्या, याला दोन्ही भाग जाते का बघायचं. मग याला दोन्ही भाग जातो. आणि चारची कसोटी शेवटच्या दोन संख्येला चारनी भाग गेल्यास त्या संख्येला चारनी भाग जातो. आणि आठची कसोटी शेवटच्या तीन संख्येला आठनी भाग गेल्यास त्या संख्येला, म्हणजे हे संपलं तुमचं, हे कसोटी आली, ही कसोटी झाली. आता हे झालं. आता त्याच्यानंतर आपण पाचची कसोटी बघूया. कितीची कसोटी? पाचची. पाचची कसोटी काय म्हणते? पाचची कसोटी जर तुम्ही करत असताना पाचच्या पटीमध्ये जेवढ्या संख्या येतात त्यांचा पण विचार करायचा आपल्याला. पाच, हे बघा, पाचचा पहिला घात बरोबर 5, पाचचा दुसरा घात बरोबर 25, पाचचा तिसरा घात बरोबर 125. आता तुम्हाला 5 साठी आपण बघा किती संख्या घेतलेत. तुम्हाला कधी कधी 25 ने पण भाग उडवावा लागतो, त्यावेळेस तुम्ही काय करणार, कधी कधी तुम्हाला 125 ने भाग द्यायचा असतो, त्यावेळेस पण तुम्हाला कसोटी माहित असेल तर तुम्हाला हे सगळं येते. मग 5 चा पहिला घात म्हणजे आता 15,625 ही एक संख्या आहे. याला 5 ने भाग जातोय की नाही बघायचं आपल्याला. या संख्येला 5 ने भाग जातो की नाही त्यासाठी आपल्याला नियम माहित पाहिजे. काय नियम आहे हो? 5 ची कसोटी काय? एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तर या संख्येला कितीने भाग जातो? 5 ने. मग एकक स्थानी 0 आहे का हो? नाही. मग 5 आहे का? आहे. म्हणजे या संख्येला कितीने भाग जातो? 5 ने भाग जातो. म्हणजे शेवटची एकच संख्या बघा, लास्ट डिजिट, डिजिट म्हणजे काय? अंक. शेवटचा अंक 5 किंवा 0 पाहिजे. लास्ट डिजिट काय पाहिजे? 5 किंवा 0 पाहिजे. मग इथं लास्ट 2 डिजिट, लास्ट 2 डिजिट म्हणजे काय? जर तुम्हाला 25 ने भाग द्यायचा असेल, कोणाला? 15,625 ला 25 ने भाग जातो की नाही हे बघायचंय तुम्हाला. काय करायचं? जातो की नाही बघायचंय. मग जातो की नाही याचा नियम काय? जर शेवटी 2 शून्य पाहिजे, काय पाहिजे? 2 शून्य पाहिजे, किंवा एकक स्थानी 25 पाहिजे, किंवा एकक स्थानी 50 पाहिजे, किंवा एकक स्थानी 75 पाहिजे, तरच या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार? 25 ने भाग जाणार. काय काय पाहिजे एकक स्थानी? 2 शून्य पाहिजे. आहे का इथं? नाही. 50 आहे का? नाही. 75 आहे का? नाही. 25 आहे का? आहे. म्हणजे या संख्येला, पूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 25 ने भाग जातो. 25 ने भाग जाण्यासाठी कसोटी कळाली तुम्हाला. काय काय पाहिजे? डबल झिरो तरी पाहिजे, 25 तरी पाहिजे, किंवा 50 तरी पाहिजे, किंवा 75 तरी पाहिजे. यापैकी एखादा जोडी पाहिजे. एक जोडपं कुठलं तरी पाहिजे तुम्हाला. हा जोडपं तिथं आहे म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल? 25 ने भाग जाईल. मग 125, 125 ची कसोटी. मग 125 च्या कसोटी समजा 15,625 म्हणजे काय हो? याचा घात कितवा आहे? तिसरा. याचा घात कितवा आहे? दुसरा. याचा घात पहिला. म्हणून आपण एकच संख्या घेतली. ह्याचा दुसरा घात आहे म्हणून दोन संख्या घेतल्या, तिसरा घात आहे म्हणून तीन संख्या घेऊया. कळालं? लक्षात ठेवा. म्हणजे 125 ने भाग जातो की नाही चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 125 च्या पटीमध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतात बघा. 3 शून्य पाहिजे एकतर तुम्हाला. किती शून्य पाहिजे? 3 शून्य पाहिजे एकक स्थानी. नाहीतर 125 पाहिजे, नाहीतर 250 पाहिजे, 375 पाहिजे. समजू लागले की नाही? म्हणजे काय म्हणलं मी बघा, 125 च्या पटीमध्येच चाललेलं आहे मी. त्याच्यानंतर मग हे 500 पाहिजे, मग 625, 750, मग हे 875. हे किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8. या 8 संख्या तुम्हाला पाठच पाहिजे. म्हणजे या संख्या जर कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी आल्या तर त्याला कितीने भाग जातो? 125 ने भाग जातो. समजा 3 4 2 8 9 8 7 5. जर तुम्हाला म्हटलं याला 5 ने भाग जाईल, 25 ने भाग जाईल का 125 ने भाग जाईल, असं जर प्रश्न विचारलं तर तुम्ही कशाने भाग देणार? लवकरात लवकर करायचं असेल तर काही जण म्हणेल सर 5 ने भाग जाईल का? एकक स्थानी 5 आहे. काही जण म्हणतील सर 25 न भाग जाईल का? एकक स्थानी 75 आहे. काही जण म्हणतील सर 125 न भाग जाईल का? एकक स्थानी 875 आहे. किती आहे?
875 आहे. मग तुम्ही 5नी भाग देत खेळत बसणार का? नाही. 25नी भाग देऊन पण खेळणार का? नाही. आपण लगेच ताबडतोब भाग देण्यासाठी तुम्हाला 125नी भाग द्या, याला पूर्ण भाग जाईल. का भाग जाईल हो? एकक स्थानी 875 आहे. आपल्या या टेबलमध्ये 875 आहे. म्हणजे या संख्येला कितीनी भाग जाईल? 125नी. या तिन्हीनी पण भाग जाणारच आहे, पण आपल्याला लवकर करायचं. आता समजा 464 आहे, मग याला 2, 4 आणि 8 दिले मी. कुठल्या संख्येने लवकर भाग जाईल? तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. 2नी लवकर भाग जाईल की 4नी जाईल की 8नी जाईल? बघूया. 2ची कसोटी माहित पाहिजे. 2ची कसोटी काय? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक पाहिजे. आहे अंक जाईल. 4ची कसोटी शेवटच्या 2 संख्या जातं भाग. 8ची कसोटी तिन्ही संख्येला 8नी भाग गेलं पाहिजे शेवटच्या. मग ह्याला 8 पंचे 40, 6 उरले 8 64, म्हणजे या तिन्ही संख्येने भाग जातो. मग आपण कशाने भाग द्यायचं? कशाने भाग द्यायचं? 8नी. का? लवकर भाग जातो. 2नी मग वेळ लागेल, पेज भरून जाईल तुमचं. म्हणून बाळांनो, आता तुम्हाला 5ची कसोटी कळाली असेल. 5च्या कसोटी बरोबर तुम्ही 5ची घेतलेली आहे, 25ची घेतलेली आहे आणि 125ची पण घेतलेली आहे. लक्षात ठेवा. आता आता आपण घेऊया 3 आणि 9. 3 आणि 9 भरपूर इंटरेस्टिंग आहे, एकमेकावर डिपेंड आहेत ते. जर तुम्हाला एक समजलं तर त्या दोन्ही पण समजतील. ठीक आहे. कारण का, ज्या मुलाला कसोट्या समजले तो कसलाही गणित राहू द्या, ज्या मुलाला कसोटी समजली आणि त्याला थोडा आकडेमोड आलं, संपलं विषय. गणित तो कसलाही गणित राहू द्या, 3ची कसोटी आणि 9ची कसोटी, आपल्याला 3ची आणि 9ची कसोटी घ्यायची. 3ची कसोटी म्हणजे काय? आता बघा इकडं, एखादा 1 8 9 2 7 6 3 3 4 2 7 2 9 8 1 9 ही संख्या आहे. याला तुम्हाला 3नी भाग द्यायचा आणि याला 9नी भाग द्यायचा. मग जाते की नाही माहित नाही आपल्याला. एवढ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत, पण याची कसोटी माहित पाहिजे तुम्हाला. 3ची कसोटी काय? 3ची कसोटी म्हणजे दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला. ही एक दिलेली संख्या आहे, त्यांचे अंक. 1 हा अंक आहे, 8 हा अंक आहे, 9 हा अंक आहे, 2 हा अंक आहे, याला आपण अंक म्हणतो. यांची बेरीज 1 अधिक 8 अधिक 9 अधिक 2 अधिक 7 अधिक 6 अधिक 3 दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला. म्हणजे हे सर्व अंक आहेत, यांची बेरीज करायची आपल्याला. मग बेरीज करत बसल्यावर वेळ निघून जातो. तरी सुद्धा मी दोन्ही मेथड सांगतो तुम्हाला कसं कसं सोडवायचं. 8 आणि 1 9, 9 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 7 27 आणि 6 33 आणि 3 36. परत तुम्ही काय करणार? याला 3नी भाग जातो का म्हणणार? जातो. मग किती? पूर्ण भाग जातो. म्हणून या संख्येला पूर्ण भाग जातो. तर त्याच्यापेक्षा थोडं सुपर फास्ट ट्रिक मी सांगणार आहे आणि कसोटी सांगणार आहे. जे पुस्तकात नाहीये ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही हेच मेथड वापरता किंवा पुस्तकात पण हेच दिलेलं आहे. दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3ने भाग गेल्यास त्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. मग आता तो बेरीज केलं, या 36ला 3नी भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 12चा पूर्ण भाग बसलेला आहे. मग ह्याच्या पण पुढे जाऊ थोडस आपण. कसं बघा, इथंच करायचं, न बेरीज करायचं ना काय करायचं, डायरेक्ट इथंच किल आउट कसं करायचं बघा. मग आता तुम्हाला 3नी भाग द्यायचं. 3 आणि 3च्या पटीमध्ये जेवढ्या संख्या दिसतात त्यांना कट करायचं. काय म्हणलं मी? 3 आणि 3च्या पटीमध्ये जेवढ्या संख्या दिसतात तेवढ्या संख्यांना काय करायचं? कट करायचं. आता 3 आणि 3ची पट म्हणजे 3 6 9 12 परत 15 आणि 18, हे 3 आणि 3ची पट म्हणतात त्याला. थोडक्यात 3चा पाडा. बघा आता 3च्या पटीत आहे, कट झालं. परत 3च्या पटीत काय? 6 कट झालं. परत 3च्या पटीत 3 कट झालं. 7 आणि 2 9 कट झालं. 9 आहे. 3च्या पटीत आहे. 8 आणि 1 9 कट झालं. म्हणजे याला 3नी भाग जातो. बेरीज केलं का आपण? नाही. 3 आणि 3च्या पटीमध्ये बेरीज करून कट करून टाकायचं. आता बघा 9 आहे, कट झालं. 8 कट होते का? होत नाही. पण 8 आणि 1 9 कट झालं. 2 आणि 7 कट झालं. लक्षात आलं? आता 9ची कसोटी. समजा 9ची कसोटी काय? सेम त्याच्यासारखंच. 9ची कसोटी काय? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. मग याला पण असंच 9 आणि 9च्या पटीमध्ये
9 आणि 9च्या पटीमध्ये जेवढ्या संख्या आहेत त्यांना किल आउट करा. 9 आहे कट, 8 आणि 1 9 कट, 9 कट, 7 आणि 2 9 कट, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9 कट. म्हणजे याला किती भाग जातो? 9 नी भाग जातो. मग इथं 3 कट करणार का तुम्ही? नाही. का? इथं 3 इथं आहे. 3 आणि 3च्या पटीमध्ये जेवढ्या संख्या येतात त्यांना कट करा. आणि इथं 9 आणि 9च्या पटीमध्ये जेवढ्या संख्या येतात त्यांना कट करायचं. म्हणजे ते सगळे संख्या कट झाले. आता बघा अजून एक संख्या देतो मी तुम्हाला. 3486270 आता याला 9 नी भाग जातो की नाही? म्हण नियम काय आपलं? तुम्ही लगेच क्लिक करा. हा यार सरांनी आम्हाला समजवले होते. काय समजवले होते? 9 आणि 9च्या पटीमध्ये संख्यांना कट करा. करा आता कट. 7 आणि 2 9, परत 6 आणि 3 9, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16. काय पाहिजे? 9 18 27. हाय का 12 इथं? म्हणजे याला 9 नी भाग जाणार का? जाणार नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून काम करण्याची पद्धत पहिला तयार करा की भाई मला कसं काम करायचं, मला सिलेक्शन कसं, तुमच्या शेजारचा विद्यार्थी कसं करतो आणि तुम्ही कसं करता हे डिपेंड करतं तुमचं सिलेक्शन. ठीक आहे. तो 4 गणित सोडेपर्यंत तुमचा पेपर संपलेला असतो. कारण काही मुलं बेसिकनी सोडवतात, काही मुलं बस. आता मी हे पुस्तकात दिलं नाहीये 9ची संख्या कट करा म्हणून दिलं नाहीये. फक्त त्यांच्या बेरजेला दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 9 ने भाग गेल्यास त्या संख्येला पूर्ण 9 ने भाग जातो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला 9 कळालं, 3 कळालं. आता राहिलं काय? 6. काय राहिले? 6 आणि 7, 10 आणि 11. ठीक आहे. बघा इकडे आता हे सगळे कसोट्या आज एकाच तासामध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि कसोट्या वारंवार बघा. व्हिडिओ एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा बघा. कारण या व्हिडिओवरच तुमची लाईफ डिपेंड आहे. तुम्हाला जर भागच उडवता येत नसेल मग पुढे काय करणार आहे तुम्ही? ठीक आहे. बघा इकडं 6 3462. आता ही एक संख्या आहे, याला 6 ने भाग द्यायचा आहे तुम्हाला. 6 ने भाग द्यायचा आहे. आता परत ही एक संख्या आहे 39698427. या 3 संख्या आहेत. यांना आपल्याला 6 ने भाग जातो की नाही बघायचा आहे. मग त्यासाठी 6 ची कसोटी माहित पाहिजे. 6 ची कसोटी माहित आहे का तुम्हाला? मग 6 ची कसोटी माहित असण्यासाठी याची फोड माहित पाहिजे. 2 गुणिले 3 केल्यावर काय होतंय? 6 येते. मग दिलेल्या संख्येला 2 आणि 3 ने भाग गेल्यास त्या संख्येला 6 ने भाग जातो. म्हणजे काय हो कसोटी? या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो. मग याला 2 ने भाग जातो का? 100% जातो का? एक स्थानी 2 आहे. मग याला 3 ने भाग जातो का? माहित नाही. त्याचा नियम काय? 3 आणि 3च्या पटीमध्ये जेवढ्या संख्या आहेत त्यांना कट करायचं. आता हे 3च्या पटीत आहे, हे 3च्या पटीत आहे, 4 आणि 2 6, हे पण 3च्या पटीत आहे. म्हणजे या संख्येला कशाने भाग जातो? 6 ने. का? 2 ने पण जातो आणि 3 ने पण जातो. ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. मग याला बघूया. मग 3 आणि 3 ची पट आहे 3. हे बघा 3 ची पट, हे पण 3 ची पट, हे पण 3 ची पट. 3 ने भाग जातो. मग याला 6 ने भाग जातो का? जातो का नाही? नाही. का? ह्याला 2 ने भाग जात नाही. 3 ने भाग जातो पण 2 ने जात नाही. 2 ने जाण्यासाठी एक स्थानी काय पाहिजे? 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक पाहिजे. कळालं? मग आता याला बघूया. ह्याला 6 ने भाग जातो का बघू. पहिला नियम 2 ने जातच नाही ह्याला. मग 3 ने जाऊन उपयोगच नाही. म्हणजे याला पण 6 ने भाग जात नाही. कळालं? तुम्हाला 6 ची कसोटी कळाली. आता राहिली 7 ची कसोटी. बघा 7 ची कसोटी 343 किंवा 6867. ठीक आहे. हे दोन संख्या आहेत. याला 7 ने भाग द्यायचा तुम्हाला. समजा आता याला 7 ने भाग देण्यासाठी तुम्हाला नियम सांगतो. जे सोपं नियम आहे ते वापर करा. आता 343 ला 7 ने जातो की नाही? मग शेवटची संख्येची दुप्पट करायची. काय करायची? शेवटची संख्येची दुप्पट. उरलेल्या संख्येमधून वजा करायचं. 34 वजा किती हो? 6. 34 याची दुप्पट केली की नाही? मग याची दुप्पट किती आहे? 6. उरलेल्या संख्येमधून वजा. उरलेली संख्या काय? 34. 34 मधून 6 गेले 28. लक्षात आलं सगळ्यांना? परत 28 हे जे 28 आहे
ते 7च्या पटीमध्ये आहे की नाही? मग 7 चोक 28 म्हणजे या संख्येला कितीने भाग जाईल? 7ने भाग जाईल. आता हे पण 6 8 6 मग याची दुप्पट 14. बरोबर का? कळालं सगळ्यांना? म्हणजे शेवटच्या संख्येची दुप्पट. 7ची कसोटी काय? शेवटच्या संख्येची दुप्पट उरलेल्या संख्येमधून वजा करायची आणि आलेल्या उत्तराला 7ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. कसोटी काय अजून एकदा? दिलेल्या संख्येची शेवटची किंवा एकक संख्येची दुप्पट उरलेल्या संख्येमधून वजा करायची आणि आलेल्या उत्तराला जर 7ने पूर्ण भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 7ने भाग जातो. किंवा जर आता बघा 6 मधून 4 गेले 2, 8 मधून 1 गेलं 7, 6 से 6 परत काय कळे ना, परत त्याला भाग देत बसावं लागेल ना. परत आपण काय करायचं? तीच मेथड. शेवटच्या संख्येची दुप्पट किती? 4. उरलेली संख्या कोण? 67 वजा 4. समजलं? 7 मधून 4 गेले 3, 6 से 6 मग या 63 ला भाग जातो का 7ने? जातो. म्हणजे काय केलं? जर मोठी संख्या उरली परत त्याच्यामधून शेवटची संख्या वजा करायची. मग त्याच्याने काय होणार? मग तुम्हाला शेवटचा अंक मिळतो, हा उत्तर येतो. मग ह्याला 7 9 63 म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल? 7ने भाग जाईल. अशा प्रकारे तुमची 7ची कसोटी पण संपली. आता राहिली 10ची कसोटी. 10ची कसोटी काय? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला कशाने भाग जातो? कशाने भाग जातो? 10ने. किंवा ज्या संख्येला 2 आणि 5 ने भाग जातो. कितीने भाग जातो? ज्या संख्येला 2 आणि 3 4 2 8 6 2 मग याला 2 ने तर जातो का हो? एकक स्थानी 2 आहे. 5 ने जातो का? जात नाही. मग याला 10 ने जाईल का? नाही जाईल. 3 4 8 6 0 5 5 याला कितीने भाग जाईल? 2 ने जाईल का? जात नाही. पण 5 ने जातो. मग या दोन्हीने जातो का? याला जात नाही. मग हे दोन्ही जर पुसून टाकले या दोन्हीने भाग जातो. म्हणजे या दोन्हीने भाग गेला म्हणून याला 10 ने पण जातो. म्हणून कसोटी काय? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या एकक स्थानी, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे? 0 पाहिजे. 0 असेल तर त्याला कशाने भाग जाईल? 10 ने भाग जाईल. 11ची कसोटी मी तुम्हाला आज 11ची कसोटी अशी सांगणार आहे, कुठल्याही पुस्तकात दिलं नसेल तसं मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हे बघा असं आहे. समजूया ही एक संख्या आहे. या संख्येला जर तुम्हाला 11ने भाग द्यायचा असेल, कशाने भाग? बघा पहिला नियम बघा, 11चा नियम पहिला काय म्हटलं जातं? पहिला नियम काय? याला जर 11ने भाग द्यायचा असेल तर पहिला नियम बघा. तुमच्या पुस्तकात दिलेला पहिला नियम बघू आपण. पुस्तकात काय दिलेला पहिला नियम? दिलेल्या संख्येच्या एक आड एक संख्या. कुठल्या संख्या घ्यायच्या? एक आड एक किंवा विषम स्थान. हे कुठलं स्थान आहे? पहिला नंबर म्हणजे विषम, तिसरा विषम, पाचवा विषम, 1 3 5 7 9 हे विषम आहेत. 2 4 6 हे काय आहेत? सम आहेत. मग हे 1 अधिक 3 अधिक 5 यांची बेरीज झाली 9. मग समस्थानचे बघा 2 4 6 2 अधिक 4 अधिक 6 बरोबर किती हो? 12. एक आड एक संख्यांची वजाबाकी, एक आड एक संख्यांचा फरक 0 किंवा 11च्या पटीत आल्यास त्या संख्येला 11ने भाग जातो. काय म्हणलं नियम? एक आड एक संख्या किंवा सम आणि विषम स्थानच्या संख्यांचा फरक 0 तरी पाहिजे किंवा 11च्या पटीत पाहिजे. मग यांचा फरक बघा, यांची बेरीज केली यांचा फरक किती आलाय? 3 आलाय. मग हे 0 किंवा 11च्या पटीत आहे का? नाही. म्हणजे याला 11ने भाग जाणार का? नाही. दुसरा, हे थोडस तुमच्या पुस्तकातली मेथड आहे, आपण थोडं सोपी मेथड. मग 2-2चा गट करायचं. 2चा गट 2चा गट 2 हा नियम, रूल दुसरा, रूल तिसरा. शक्यतो तुम्ही रूल दुसराच वापरायचं, कारण याला तुम्हाला बेरीज करावं लागतं. काय करावं लागतं? बेरीज. याला बेरीज करायची गरज नाही. काय करायचं बघा, याला 11ने भागायचं आहे. 12ला 11ने भागा, किती बाकी उरते? 1. लक्षात ठेवा. याला 11ने भागलं, बाकी किती उरते? 1. याला 11ने भागलं, 11 5 55 1. या तिघांची बेरीज करा,
किती आली बेरीज? बेरीज पाहिजे किती? 0 किंवा 11च्या पटीत. मग नाहीये बेरीज, मग याला भाग जाणार का? जाणार नाही. मग याला पण भाग जाणार नाही. म्हणजे कळालं तुम्हाला, हा जो एव्हरग्रीन नियम आहे हेच वापरायचा आहे. पण आता दुसरं, आता तिसरा नियम आहे, शेवटचे 3-3चं गट पाडायचं. 3-3चं गट पाडलं, मग या गटामधून हा गट वजा करायचं. 1 2 3, 6 मधून 3 गेले 3, 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 1 गेले 3, मग याला भाग द्यायचा 11ने. 11 त्रिक 33, मग या 3ला भाग जात नाही, म्हणून या पूर्ण संख्येला 11ने भाग जात नाही. म्हणजे 3 नियम कळाले तुम्हाला. पहिला नियम काय? एकाडेक संख्यांची बेरीज करून त्यांचा फरक. आणि दुसरा नियम 2-2चा गट करायचा आणि त्याला 11ने भागायचं. उरलेली जी बाकी आहे ती प्लस करायची किंवा मिळवायची एकमेकात, आणि ती 0 किंवा 11च्या पटीत आहे का बघायचं. अशा प्रकारे तुम्हाला 11ची पण कसोटी समजलेली आहे. आता राहिलेच कुठल्या संख्या नाही. म्हणजे याच्या अशा प्रकारे तुम्हाला आज मी कसोटी पूर्ण दिलेलं आहे. आणि कसोटी जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कुठलंही गणित अवघड जाणार नाही. कसोटी म्हणजे काय पहिला कळलं पाहिजे. यालाच इंग्लिशमध्ये डिव्हिजिबिलिटी रूल म्हणतात. ठीक आहे, विभाज्यतेच्या कसोट्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण विभाज्यतेच्या कसोट्या संपले. उद्या जो आपला पाठ असणार आहे किंवा आपला जो भाग असणार आहे, उद्या आपण स्थानिक किंमत घेणार आहे. आपण रोज एक एक टॉपिक संपवतोय, कारण आपला 90 दिवसामध्ये 90+, 90 दिवस म्हणजेच 3 महिने. 3 महिन्यात आपल्याला 90+ कसं मिळणार आहे हे आपलं टार्गेट आहे. आता बेस संपलं की पुढे मी थांबणार नाहीये. पुढे टॉपिकला हात घातलं की गणित रोज 100 गणित तुमचे संपवणार आहे मी. रोज 100 गणित, रोज 100 गणित. म्हणून तुम्ही बेस क्लिअर करून घ्या. जे नवीन मुलं आहेत ते पण क्लिअर करून घ्या, आणि जे जुने आहेत ते पण धावतं रिव्हिजन टाका. ठीक आहे, आता काही नवीन मुलांना, जुन्या मुलांना पण या कसोट्या माहितच नाहीये. ठीक आहे, त्यांना 7ची कसोटी येत नाही, 11ची येत नाही. म्हणून तुम्हाला हे दोन्ही कसोट्या मी थोडं व्यवस्थित सांगितलंय. 7ची कसोटी क्लिअर केलंय. 7ची कसोटी काय? शेवटची संख्येची दुप्पट उरलेल्या संख्येमधून वजा करत जायचं जोपर्यंत 2 अंकी संख्या राहत नाही. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे 7च्या पटीमध्ये काय बघता येईल. 11ची कसोटी एकाडेक संख्यांची बेरीज करून वजा बाकी. त्याच्यापेक्षा सोपं 2-2चा गट करून 11ने भाग द्यायचं, उरलेल्या बाकीची बेरीज करायची. ती बेरीज कशी पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला 2चं सांगितलंय, 4चं सांगितलंय, 8चं सांगितलंय, 5च्या बरोबर 25 सांगितलंय, 125 सांगितलंय. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला असा पण येईल बघा. 8 आणि 9 72. मग 72ची कसोटी काय हो? दिलेल्या संख्येला 8 आणि 9ने भाग गेल्यास त्या संख्येला 72ने भाग जातो. 8 आणि 11 88. 88ने कसा भाग जाईल? दिलेल्या संख्येला 8 आणि 11ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 88ने भाग जाईल. 9 आणि 11 99. 99ची कसोटी काय? दिलेल्या संख्येला 9 आणि 11ने भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येला 99ने भाग जाईल. 6 आणि 7 म्हणजे काय हो? 42. लक्षात ठेवा, अशा प्रकारे कसोट्या तयार होतात. पहिला तुम्हाला हे जे बेस आहेत ते 1 ते 11 हे बेसच क्लिअर करा. लिहून देतो तुम्हाला, कुठेही अडणार नाही तुम्ही. ठीक आहे, याच्या पुढे आपलं स्थानिक किमतीवर प्रश्न येणार आहे. त्याच्यावरचे मी प्रश्न पण घेणार आहे, आणि तुम्हाला त्याच्यावरचं मी स्थानिक किंमत कशी असते, कुठंपर्यंत काउंटिंग आहे, आपल्याला कुठंपर्यंत आलं पाहिजे, निदान तुम्हाला करोड, अब्ज, अरब काय काय म्हणता की नाही, ते तुम्हाला कुठंपर्यंत येते बघू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, करोड, 10 करोड, अब्ज, दशाब्ज, खरब, अंत्या, महाअंत्या, पद्म, महापद्म ऐकलं असेल तुम्ही. आपण उद्या घ्यायचं ते. ठीक आहे, ओके. जय हिंद, जय भारत.